मी प्रदीप पाटील. मी मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा असून मी व्यवसायानिमित्त दिल्लीला स्थायिक आहे आणि गेली 20 वर्ष दिल्लीमध्ये राहतो आहे. माझा मुलगा 10वीला सेंट कोलंबस या शाळेमध्ये होता. गेले 8 ते 10 महिने त्याला शाळेमधून शिक्षकाकडून खूप टॉर्चर केलं जात होतं. तर आम्हाला सांगितलं होतं. पण मागच्या 4 दिवसापूर्वी एका टीचरनी व्यक्ती माझ्यांनी सांगितलं की तुला TC देणार आहे, तुझा काढून टाकणार आहे. तो 10वीला असल्यामुळं आणि शाळेला 20 गुण असल्यामुळे आम्ही त्याची काही तक्रार वगैरे केली नाही. पण त्याला इतक्या धमक्या दिल्या, इतकं टॉर्चर केलं. आणि काल जसं शाळेमध्ये एका ड्रामा स्कूलमध्ये तो प्रॅक्टिस करताना पडला पाय बसून, तर त्याच्यावर सांगितलं तू मुद्दाम केलंस, ओव्हर ॲक्टिंग करतोस. तो रडायला लागला. नाही मी नाही केलं. तर त्याला टीचर म्हणते की तू ये रोने का ड्रामा मत कर, मुझे पता है और इससे मुझे कुछ फरक नहीं पडेगा. ह्या छोट्या छोट्या बऱ्याच गोष्टींमुळे त्याला वागणूक मिळाल्यामुळे त्यानं एक टोकाचं पाऊल उचललं. त्याला सर्वस्वीपणे शाळा, युक्ती महाजन मॅडम, प्रिन्सिपल अपराजिता पाल, मनू कालरा आणि जुली वर्गीस हे जबाबदार आहेत. माझ्या मुलाने एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे. ती प्रत्येक पॅरेंट्ससाठी अतिशय संवेदनशील आहे. त्यानं सांगितले माझे जे पार्ट्स आहेत शरीराचे ते गरजूंना कामाला येतील त्यांना द्या. त्याने माझ्या पत्नीची, माझ्या भावाची माफी मागितली. मी तुमच्यासाठी एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी केलं, पण मी तुम्हाला एक चांगलं काही बनवू शकलो नाही, रिटर्न काही देऊ शकलो नाही, मला माफ करा. त्याच्यानंतर त्याने हे सांगितलं की माझी शेवटची इच्छा आहे, त्यांनी जे केलंय त्यांना न्याय मिळावा. म्हणजे असं इथून पुढे दुसऱ्या कुठल्याही शाळेतल्या विद्यार्थ्याच्याबरोबर होऊ नये, यासाठी यांना शिक्षा मिळावी ही माझी शेवटची इच्छा आहे. हे सगळं त्यानं सांगितलंय. त्यामुळं त्याची इच्छा अशी आहे की कुठल्याही पालकाबरोबर किंवा विद्यार्थ्यावर असं होऊ नये आणि आम्हाला त्याच्यासाठी न्याय हवा आणि योग्य ती कारवाई व्हावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.